कोरोनामुळे सर्वत्र खबरदारी घेण्याचे आवाहन शासन करत आहे। अशा परिस्थितीत दिवाळी सण येऊ घातला असून शहरात ठिकठिकाणी फटाका स्टॉल सुरू होत आहेत। पण दिवाळीत फटाके वाजू नये असे आवाहन एकीकडे काही घटक करत आहे, तर दुसरीकडे फटाके विकणाऱ्या व्यापाऱ्यांची द्विधा व्यवस्था झाली आहे। कोरोनावर अजूनपर्यंत औषध आले नसून ऐन दिवाळीत जर फटाके मोठ्या प्रमाणात फोडले गेले तर त्याचा परिणाम कोरोना वाढीवर होईल। त्यामुळे श्वासांचे विकारही वाढतील आणि कोरोना वाढीला पूरक असे वातावरण तयार होईल, अशा चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत। तर काही संघटनांनी न्यायालयात फटाके वाजविण्यावर बंदी घालावी अशी याचिकाही दाखल केल्या आहेत। पण शासनाने कुठेही फटाके फोडण्यावर बंदी घातली नाही असा निर्णय नाही। पण व्यापाऱ्यांनी मात्र फटाके मोठ्या प्रमाणावर खरेदी केले आहे। यात काही लाखो रुपये अडकून पडले आहेत। त्यामुळे शासनाला जर फटाक्यांवर बंदी घालायची असेल तर खरेदी केलेल्या फटाक्याचे पैसे द्यावे आणि हा निर्णय घ्यावा अशी मागणी पुणे शहर फटाका विक्रेता संघाचे अध्यक्ष दिलीप देवकर यांनी केली आहे। रिपोर्ट खबर 24 एक्सप्रेस।